एका ऊसतोड कामगारांच्या गावातून गुढी उभारून केली आहे, काय आजचा मानस असणार आहे आणि अशा शुभेच्छा असणार आहेत? मी हा गुढीपाडव्याचा सण आहे, नवीन वर्षाचा संकल्प असतो आणि हा सण प्रत्येकजण आपापल्या घरी गुढी उभारून साजरा करतो। निवडणूक लागली असल्यामुळे मी दौऱ्यात आहे आणि ही गुढी कुणाबरोबर उभी राहावी तर माझ्या मनामध्ये आलं की या माझ्या ऊस तोडणाऱ्या कष्टकरी लोकांबरोबर मला जाऊन गुढी चढवायची आहे। या वाडीमध्ये मी गुढी चढवण्याचा निर्णय घेतला आणि अक्षरशः म्हणजे एवढ्या थोड्याच वेळात बघा पूर्ण गाव सजलंय नटलंय। आम्ही गुढी चढवली, सगळ्या माता भगिनींनी मी गुढी चढवली आहे। हे त्यांचं प्रेम आहे, मला ते आता जेव खाऊ घालणार आहेत। माझे पूर्ण पाहुणचार लेकीला कसं माहेरी बोलवल्यावर करणार की नाही तसं, मग ओटी बिटी भरून माझ्या कौतुकाने मला रवाना करणार आहेत, मतांची ओटी भरून। हिंदू वर्षामध्ये आहे ना, तुम्ही पण खा। हिंदू वर्षामध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं, पण त्या दिवशी एक संकल्प पण सोडायचा असतो। पंकजा मुंडे यावेळी कुठला संकल्प सोडतायत? मी बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होईल हा संकल्प सोडतो। ठीक आहे, ओके। धनगरवाडी गावात का निवडलं ताई? ज्या गावांमध्ये आम्ही असा विचार केला की जे कष्टकरी लोक राहतात तिथे 95-99% मतदान करतात, त्यांच्याबरोबर जाऊन मला ही गुढी पाडवा। आणि हे आता नाही बरं का, आता मागच्या वेळी मी ऊसतोड कामगारांबरोबर सण साजरा केला, तर हे माझं होणारच आहे पुढच्या वेळी दुसऱ्या कुठल्या तरी वाडीत, पण मी असंच करणार। ताई, आपण ज्या रस्त्याने आलो आता, हे लोक इथेच राहतात, अतिशय खराब रस्ता आहे, तर या लोकांना काही रस्त्याची भेट रस्ता मंजूर करूनच आले मी, त्याच्याशिवाय नाही आले। मंजूर झालाय रस्ता, आचारसंहितेनंतर काम सुरू होणार आहे। काही थोडक्यात रस्ते राहिले होते कारण त्या रस्त्यांची मालकी कुणाची नव्हती, जमिनीची, त्यामुळे काही रस्ते राहिले होते नियमांमुळे, पण हा रस्ता मंजूर करूनच आलेली आहे मी, कारण त्याच्याशिवाय मी ह्यांना माऊलीला कसं तोंड दाखवणार। पुढच्या वेळी रस्ता पूर्ण झाल्यावर येईल। आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी लढवत आहे, मात्र वंचित बहुजन आघाडी ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देते तिथे जातीचं समीकरण असतं, मात्र ज्या जिल्ह्यामध्ये खरं तर मराठा आरक्षणाचं जास्त प्रभाव आहे तिथे त्यांनी मराठा उमेदवार आपल्या विरोधात उतरवला आहे। आता हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यांनी हा उमेदवार का उतरवला आहे, त्यांच्या चळवळीचा काही त्याच्यामध्ये अंश असू शकतो, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय, त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य होणार नाही। उमेदवार कोणी असो, माझी निवडणूक मला जिंकायचीच आहे, त्यामुळे मी त्याची तयारीत लागले, त्यांनी काय त्यांची तयारी करावी तुम्ही पाहाल। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणालेत की जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात आहेत मराठा समाजातील आरक्षण आंदोलनासाठी। हे सगळे गुन्हे दाखल झाले तेव्हा ते सत्तेच्या पक्षात होते, तेव्हा त्यांनी काय बोलायला पाहिजे होतं। उमेदवार झाल्यावरच ते असं बोलतायत, हे दुर्दैव आहे। तेव्हा मी भेटी दिल्या आहेत त्या सर्व घरांना ज्यांच्या जाळपोळ झालेली आहे, त्यावेळी ते बोलले नाही, तेव्हा ते सत्तेत होते, तेव्हा आता आठवड्यापूर्वी त्यांनी पक्ष सोडलाय, नाही तर सत्ताधारी पक्षात तर होते। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।